विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका। एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना तर शिंदेंसह ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र। विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय। निकालानं घराणेशाही मोडीत निघाली। पक्ष कुणाची खासगी मालमत्ता नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही। शिंदे आणि शिवसेना हे नातंच तुटलेलं। उद्धव ठाकरेंची टीका। हा निकाल अंतिम नाही, सुप्रीम कोर्टात जाणार उद्धव ठाकरेंचा निर्धार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत शरद पवारांसोबत एका मंचावर येणं अजित पवारांनी पुन्हा टाळलं। शरद पवार मात्र कार्यक्रमाला हजर राहणार। काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल। तुरुंगातनं बाहेर पडल्यावरती शक्ती प्रदर्शन करत वाहतूक कोंडी केल्याचा आरोप। तलाठी भरतीबाबत गैरसमज पसरवल्याप्रकरणी रोहित पवार यांच्यावर कारवाई होणार। महसूल मंत्री विखे पाटील यांचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर। मोदींचा रोड शो होणार। रामकुंड आणि काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी दर्शन घेणार। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार। विश्व हिंदू परिषदेची माहिती। अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पणाला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे जाणार नाहीत। लोकार्पण म्हणजे आरएसएस आणि भाजपचा इव्हेंट असल्याची काँग्रेसची भूमिका। भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला T20 सामना। विराट कोहलीची वैयक्तिक कारणास्तव पहिल्या सामन्यातनं माघार। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। तापमानामध्ये 5 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता। मराठवाड्यामध्ये आज वेळा अमावस्येचा उत्साह। निसर्गाशी नातं जपणारा आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।